मेहर जो गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील आणि जतीन पाटील, तुषार किनी आणि जतीन पाटील. चला ऑल सेट आमचे ऑफिशियल पंच रेडी आणि खूप महत्वाची मॅच ग्रुप बी मधून जे आपले पहिली मॅच जे आपल्या भेटीला आले गेले सर्कलचं मैदान आणि आता प्रथमच सर्कलच्या मैदानावर एंटर करत असताना DCC नवापूरचा संघ. चला ऑल सेट आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी, सर्व काही रेडी आहे. जिकडे केतन मेहर पहिले षटक घेऊन, तुषार किनी ऑन स्ट्राइक, पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला चेंडू, ओहो चेंडू हातामधून सुटला, बॅकअपला सुद्धा सुटला होता परंतु अखेरकार जयेशनीच्या चेंडूला उचलला फेकी होईपर्यंत एक धाव फलकावर धावांचा श्री गणेशा होतोय. पहा बरंच काय घडलं होतं ऍक्शन रिप्लेवर पाहू शकतात पाटील नेटवर्क कडून. पहिल्या धावावर बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष तेजस्वी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सरचे स्वागत आहे या लंबोदर बॉईज चषक 2025 मध्ये. चेंडू कशा प्रकारे पाठीमागे खेळला गेला आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, चौकार 4 धावा. पहा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा फलकावरती आहेत. बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष तेजस्वी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. पहा फटका त्याच प्रकारे पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला गेला तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात. पहा सुरुवात कशा प्रकारे, पहिले षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकावर 7 धावा. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 7 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा केतन मेहर सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू स्टॉप करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून आहे परंतु क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे तोपर्यंत एकच धाव. पहा एक धाव किती महत्वाची आहे पहिल्या षटकाला. आतापर्यंत सुरुवात करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुदत्त मनलपाडा संघाकडून एका बाजूला आहे तुषार केनी, नॉन स्ट्राइक एंडला जतीन पाटील, तर पुन्हा एकदा केतन मेहर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत सिंगल रन. कौस्तुभ एक मिनिट थांबवतो. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे जसे मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे तसं या स्पर्धेमध्ये जो लक्ष्यभेदी खेळाडू असणार आहे, जो खेळाडू सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे, त्या लक्ष्यभेदी खेळाडूसाठी ही LED TV स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. फुलपाडा विभाग बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष सन्मान्य तेजस्वी कांबळे यांच्या माध्यमातून आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम तेजस्वी कांबळे, आपलं हार्दिक स्वागत या लंबोदर चषकाच्या वतीनं, लंबोदर बॉईजच्या वतीनं. आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. 13 धावा. सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावर. वेगवान सुरुवात आमच्या मुख्य स्क्रीनवर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक. येस क्या बात आहे. पहा पंखा फिरला अजित निकम सरांचा निकडून. डीजे मयूर सुद्धा ऑन झाला गेला. डीजे अण्णा या ठिकाणी आहे.
पहा पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात होते, परंतु पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 सलामीर बॅटर तुषार केनी आणि जतीन यांच्याकडून ती सुरुवात झाली गेली. आणि आता पॉवर प्लेचं षटक, आता अनामरचं षटक आहे. आमचे अजून एक समालोचक मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सर्वांचे स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. चला पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा सिग्नल दिले गेले आणि इकडून आमचे डीजे अण्णा सुद्धा ऑन झाल्यात. पहिला बॉल हो पाठीमागे चेंडूला सोडलं गेलं. कोण पकडेल, कोण पकडेल? ओहो शेवटी पकडलाय. वन शॉट, काय जबरदस्त लॉर्ड ऑफ कॉल दिलाय पहा. भाई ये बहुत खतरनाक अंपायर आहे आणि काय लॉर्ड ऑफ कॉल दिला पहा. वन शॉट. आता किती धावा आले ते माहित नाही, परंतु पहिल्या चेंडूवर एकच धावा आली गेली. येस, चिराग पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. येस, बॅकफुटवर वेट वॉच. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेखा पार. लंबोदर चषक चौकार 4 धावा. दादाचा हटके काम, दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक पॉवर प्लेचं षटक यासाठी आहे. इकडून तिकडे अनामरे चालू असते. आता क्षेत्ररक्षक बदलले. ऑलरेडी पहिलाच रिवर्स झाले होते, पण पाठीमागे चेंडू अडवलाय. फेकी कुठे आहे? हितेश होलकर त्या ठिकाणी होते. येस, आमचे ऑफिशियल पंच सांगतायत फाईव्हच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर पहा. पॉवर प्लेचे 2 चेंडू झाले आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावर. पुन्हा क्षेत्ररक्षक मध्ये बदल पहा. इकडून तिकडून धावफल सुरू आहे. आता पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना की याच प्रकारचं काय घडते, परंतु काय जबरदस्त सुरुवात आता. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत गुरुदत्त मनलपाडा संघ DCC नवापूर या संघासमोर 19 रन ऑन द बोर्ड. टाइमर ऑन आहे. पुन्हा एकदा चिराग सज्ज होतोय. ओ रिवर्सचा अटेम्प्ट पुन्हा पहिला इकडे काय घडलं? इकडे काय फेकी वेगाने. ओ फेकी करायची, काय घडलं? बरंच घडलंय. आता इतकं काय घडलं की कळायला मार्ग नाही कुठे फेकी करू. बॅटर सुद्धा एका रुलावर 2दा आले होते. आता किती धावा आहे? ऍक्च्युअली तो सिग्नल रॉंग दिला होता. म्हणजे त्याला तिथे रेड सिग्नल द्यायचं होतं, त्याने मध्येच येलो दिला होता आणि कधी ग्रीन झाला कळाला नाही. त्यामुळे जेव्हा ग्रीन झाला तेव्हा दोघेही धावलेत. काय माहित आहे का, ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी कहा. हे काय मधीच होत. पंच किती धावा आहेत? एकच. येस, एकच धावा आहे. 4 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा चिराग सज्ज होतोय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, शॅपल ऑन द क्रॉस. चेंडू सीमारेखा पार. चौकार 4 धावा. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आमचे डीजे मेहर कधी काय करते कळायला मार्ग नसतो. 24 रन 24 धावा. फुल टॉस डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. येस, डाऊन टू ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. लंबोदर चषक चौकार 4 धावा. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. 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 थँक्यू. पॉवर प्लेचं षटक संपण्याचं संपलं होतं आणि अखेरकार षटक संपलंय. 14 धावांचं षटक. वेगवाने सुरुवात झाली. 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. जिकडे 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. नवीन गोलंदाज याचा कॅप्टन जतीन तांडेल. जतीन बॅटल आता या 3ऱ्या षटकामध्ये रंगणार आहे. तिकडे पहिला बॉल. मोठा फटका घेण्याचा आपण स्वतः अडवला. येस,
एडवलाय आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता इकडून समोर एखादा विकेट पाहतोय डीसीसी नवापूरचा संघ. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला, क्षेत्राचं त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत एकच धाव. पहा 29 धावा धावपळ करते आहेत. एक वेगाने सुरुवात झाली. इकडून येणारे 10 चेंडूचा खेळण्याचे आणि गुरुदत्त मनोल पडा किमान 40 की 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस, पहिल्या विकेटचं बदन. आता मैदान सोडावं लागेल. तुषार केनी बॅक टू द पवेलियन गॉन. अरविंदात लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा फोनवर भाई हलवतो दुनिया, डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया, डेंजर हाय सेटिंग. अरविंदात लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदात लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा. थँक्यू मयूर. फिल्डिंग तर लावावी लागणार आहे, कारण आता फिल्डिंग चांगली नाही झाली तर सर्कलमध्ये जिंकणं थोडंसं कठीण होऊन बसतंय. आणि आमच्या मयूरने सुद्धा सगळ्यांना सांगितलं बिंदास लावा फिल्डिंग, बिंदास लावायची. कोणत्या प्रकारची इतकी हायगे करून चालणार नाहीये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. साईबा बी विपक्ष साई श्रद्धा नाला सुपारा, दोन्ही कर्णधाराने तयार राहायचंय. बॅकफुटला गेले, चेंडूला कट केलं सिंगसाठी. पहा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर रचित. 30 धावा धावपळ करते. पहा ब्रेक थ्रूची गरज होती डीसीसी नवापूर संघाला आणि तो ब्रेक थ्रू याचं कॅप्टनने आणून दिलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय. फेकी नाहीये परंतु डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहा तिसरं षटक. काय जबरदस्त इकडून याचं कॅप्टनची भूमिका निभावली गेली. येस, 1 to go. ओ स्कूपचा फटका. स्कूप अलग वेगळा स्ट्रोक. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. पाटील नेटवर्कवर कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला. प्रॉपर कर्कट स्ट्रोक होता. पहा जतीन तांडेलचा हा चेंडू कशा प्रकारे बॅट आणली, बॅटवर फेस ओपन केला आणि त्यानंतर पाठीमागे चेंडूला खेळला गेलं. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. 34 रन, 34 धावा धावपळकावर. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये, जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि स्वप्नील आला गेलाय. ओव्हर झाली. ओव्हर झाली. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. इकडे स्वप्नील नवीन गोलंदाजी मार्कवर. 34 रन ऑन द बोर्ड. आता इकडून येणाऱ्या 6 मध्ये किती 40, 42, 45 येणारे कालवेल सांगणार आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. ओ यष्टा मिस झाल्यात की नाही? नाही, लेगस्टम्पच्या बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं. यांनी वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पहा 35, 35 धावा धावपळकावर. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. एक धाव किती महत्वाची आहे डीसीसी नवापूरला माहित आहे. समोर गुरुदत्त मनलपडा संघ आता कुठपर्यंत मजल मारतोय. स्वप्नील पुन्हा एकदा. ओ स्कूपचा पटका. पाठीमागे 2 खेळाडू येतात. कोण पकडणार? अर्केकर पकडला पिंट्याने. बॅकअपला कोण आहे? दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. ओ काही जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता ऍक्शन रिप्ले मध्ये. आता किती धावा आल्यात? 2 धावा आल्यात. येस, आमचे ऑफिशियल पंच सांगतायत कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. पाठीमागे चेंडूला खेळलं होतं नकेरकर. शेवटच्या अंतिम क्षणात चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा वाचवल्या गेल्या. टॉस चेंडू ऑन साइडला गॅप मधून. येस, चेंडू सीमारे कप्पार. लंबोतर चषक चौकार. 4 धावा. नंबर 1 तो यार. टाक्यू फुल टॉस चेंडू कॅप मधून आणि 2 खेळाडू बघत राहिले की चेंडू कधी निघून गेला, कलायला मार्ग नव्हता. धावसंख्या धावपळकावरती 41, 41 रन ऑन द बोर्ड.
फुलटॉस तोच पटका पिंटे त्या ठिकाणी या चेंडूला अडवलं गेलंय. तोपर्यंत एकच आजच्या मॅच मध्ये पिंटेने चांगली फिल्डिंग केली. मग त्या स्कूपच्या फटक्याला सुद्धा अडवलं गेलं, ऑन साईडला सुद्धा अडवलं गेलं नाही. चांगले एफर्ट लावले गेले आता पिंटेने. परंतु आता बॅटिंग कशा प्रकारे करेल यावर सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहेत. 3 चेंडूचा खेळ येण्याच्या पहिल्या इनिंग मधील 42 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह केलं चेंडूला, एकच धाव. पहा आता 50 धावांचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते की काय यावर सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहेत. सागर देसले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपला विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. ऑन साईडला ड्राईव्ह चेंडूला फेकी झाली वेगवान. ओ त्या डंपरला रेफर सागरजी देसले आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपरस्टार. इट्स नॉट आउट असं दोन अंपायर वरून डिसिजन आलं गेलंय. आणि दासंक धावपळ करत बघितले तर 44. येस 1 टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. जिकडे स्वप्नील जतीन समोर सज्ज होते. 44 धावा धावफलकावर. ऑन साईडला खेळायचा होता परंतु मिस. यशचंदने केला क्लीन बोल्ड आणि शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर गडी बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 44 धावा धावफलकावर. 45 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय गुरुदत्त मनलपाडा संघाने डीसीसी नवापूर संघासमोर. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण जाऊया टॉस का बॉलच्या दिशेने, जिकडे भरत सर जॉईन होतील. एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा गुन्ह्यात. DJ Bamia in the mix. अरे नंबर कारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबर कारी मोठा शिकारी आणलाय. थँक्यू. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस जिकडे करणार आहोत आणि तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस. साई श्रद्धा आणि साईबा बी हे बॅटल या ग्रुप बी मध्ये रंगणार आहे. जिकडे दोन्ही संघ कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. बहुजन विकास आघाडी समाजसेविका सन्माननीय पिंकीजी राऊत मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल मॅडमना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. चला तर आपण टॉस करतोय. जिकडे दोन्ही कॅप्टन साई श्रद्धा आणि साईबाबी आणि तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस नेक्स्ट मॅचचा करतोय.
टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेसाठी? तयारी आहे. पहिल्यांदा सर्कल टुर्नामेंट खेळतोय. VPL तर खेळतोच, ही लंबोदर पहिल्यांदा खेळतोय. नालसोपारामध्ये नगरीमध्ये आल्यात, आता समोर साई श्रद्धा संघ आहे, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? गेल्या मॅच झाले आम्हाला आमच्या समोर 6 सोपारात लागते, सतत हरत आहे त्याच्यासमोर. ते यावेळेला जिंकण्याचा प्रयत्न करू. इकडे कसं वाटते आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड बघता खूप मोठा आहे. बाउंड्री जात नाही, बघत होतो लाईव्हवर. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रिन्स, आता प्रथम बॅटिंग करायची आहे, तयारी कशा प्रकारची आहे? तैयारी तो अच्छी है और ग्राउंड को देख के लग रहा है ये थोड़ा डबल सर्कल किया है, पावर प्ले रखा है एक ओवर, तो थोड़ा कुछ यूनिक किया है सर्कल में और मेहनत तो बहुत किया है ग्राउंड में, देख रहे हैं अपन. अभी साहिबा भी है, कितने रन बनाना चाहिए? सर्कल बहुत बड़ा है, ज़्यादा से ज़्यादा रन करने को देखेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉसच्या बॉक्समधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय साईबा बी संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय साई श्रद्धा नालासोपारा संघाला. पहा 45 धावांचा पाठलाग आहे, जेवढी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. केतन मेहर आणि चिराग मेहर. तर पहिले षटक घेऊन रोहन सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिला बॉल काय घडलं? कुठे आहे चेंडू? कुठे आहे? येस, फिंगर घेऊन पहिल्या चेंडूवर मैदान सोडवले चिराग मेहरला गॉड. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू मयूर. मंचावरील मान्यवरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. तरी विनंती करेल विशू गायकवाड यांना की आपण बहुजन विकास आघाडी फुलपाला विभाग युवा अध्यक्ष तेजस कांबळी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करेल तेजस कांबळी यांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती या. तेजस कांबळी यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. एक आयोजक म्हणून तेजस कांबळी यांना आपण वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचा आयोजक म्हणून आपण बघितलं होतं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लक्षवेधी खेळाडू म्हणून एक LED TV स्पॉन्सर करण्यात आली आहे आणि त्याचे जे आपलं मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल, दिलेल्या योगदानाबद्दल थँक्यू सो मच. रोहन पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, हलक्या चेंडूला सन्मान दिला. पहा सिंगल साठी पहा बरंच काय घडलं. पहिल्या 3 चेंडू होते, पहिल्या चेंडूवर विकेट, चौकार, सिंगल, म्हणजे तब्बल 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावफलकावर आहेत. 45 धावांचा पाठलाग करतोय DCC नवापूरचा संघ गुरुदत्त मनलिरपाडा संघासमोर. मोठ्या विकेटचं बदन आणि चिराग मेहरला पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागलं होतं. आता केतन आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला गेले. ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतः अडवलाय. ओ पैकी कुठे आहे? ओ मनीष त्या ठिकाणी ते परंतु रन कंप्लीट झाले. तोपर्यंत एकच धावफल कर. पहा मोठी मॅच आणि या मोठ्या मॅच मध्ये आतापर्यंत 45 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफल करतात, 1 गडी बाद. पुन्हा एकदा रोहन सज्ज होते. पहा सुरुवात आतापर्यंत 45 रोहन पुन्हा एकदा सज्ज होते. थोडासा क्षेत्राच्या मध्ये बदल सरकारचं मैदान असलं की इकडून तिकडून धावपळ सुरूच असते आणि म्हणजे मयूरची सुद्धा धावपळ आता सध्याच्या घडीला सुरू आहे. लेफ्टच्या बाहेर. येस, आता आमच्या ऑफिशियल पंचांनी शिट्टी वाजवले. नक्कीच वाईट चेंडू घोषित केला गेला. आपल्याला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना येस चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो फेकी, ओहो फेकी. आता फेकी कुठे आहे आणि लगेच त्वरित तडंपेरला रेफर केलं गेलंय. पाटील नेटवर्क आता बिझी असणार आहेत. मोठ्या विकेटचं बदल होणार की काय येणारे कालवेळ सांगणार आहे. तुर्तास घेऊन जाते सरळ आमच्या पाटील नेटवर्कच्या ऑपरेटर कडे. शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर
मोठ्या 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 विकेटचं पतन. आता ही धाव घेणं गरजेचं होतं की नाहीये येणार कालवर सांगणार, परंतु केतन मेहर बॅक टू द पवेलियन गॉन. मोठा आदरा. काय जबरदस्त सुरुवात आहे रोहन कडून. 2 मोठे गडी बाद झाल्यात. 7 धावा धावपळ करते. 2 गडी बाद. दोन्ही बंधू डगआउटच्या दिशेने. आणि आता जयेश वैती नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. बॅकफुटला गेले. कट केलं. चेंडूला पाठवलंय. तोपर्यंत एकच धाव. 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावपळकर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. युवा अग्रसेनाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सरचं स्वागत आहे या लंबोदर चषक 2025 मध्ये. आपणास म्हणते की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. पहा होलीचा सण सुद्धा आपल्या भेटीला येतोय. त्यासाठी डीजे मयूर सुद्धा ऑन झाला होता. आता 14 मार्च. येस, मोठी तारीख आहे. आता काय? येस. ओ ओ ओ ओ नो. हे बदलापूर आणि डीजे मयूरचं कनेक्शन वेगळंच आहे. तिकडून तो ऑन झाला का इकडून हा लगेच ऑन होतो. आता समोर 1-2 खेळाडूला ऑन व्हावं लागेल जर का या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर. भरत मोरे. भरत सर जिकडे कुठे असाल 1 मिनिट आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे या. भरत सर. भरत सर पहा आता पॉवर प्लेचं षटक ऑन झालंय. 9 धावा धावपळ करतोय. 2 गडी बाद. 45 धावांचा पाठलाग करतोय. गुरुदत्त मनलपाडा संघासमोर डीसीसी नवापूर. त्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. टायमिंग नव्हतं. चेंडू गेलाय सिंगलसाठी. पहा इसी का नाम है कुमार. या खेळाडूला विसरून चालणार नाही. सायबा प्रीमियर लीग मध्ये लगातार 2 मॅच मध्ये पॉवर प्ले षटकामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. असा तो कुमार गोलंदाजी ट्रॅकवर आला गेलाय. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावपळकावरती आहेत. 45 धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा क्षेत्रामध्ये थोडासा बदल केला गेला. पॉवर प्ले षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी धावपळ सुरू असते. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू डीजे. लंबोदर क्रिएशनचे ओनर सन्माननीय रोहनजी सावंत, कल्पेशजी खरताडे, अक्षयजी बासुटकर आणि प्रवीणजी ढवळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. ही लंबोदर क्रिएशनची संपूर्ण टीम आहे. मी विनंती करेल रोहनजी, कल्पेशजी, आपण सर्वांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. सगळ्यांना विनंती आपण मंचावरती या. कल्पेशजी खरताडे, अक्षयजी बासुटकर आणि प्रवीणजी ढवळे या सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचंय. ही लंबोदरची संपूर्ण टीम ज्या ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात लंबोदरच्या, लालबाग म्हणा, विलेपार्ले म्हणा, नालासोपारा, ठाणे या इथे ज्या काही ब्रांचेस आहेत लंबोदर क्रिएशनच्या त्याचे सर्वांचे ओनर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपल्या सर्वांचं लंबोदर बॉईज आणि लंबोदर चषकामध्ये हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. पहा 3-14. हो स्कूपचा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. स्वप्नील विचार करत असेल कुठे कधी कुठल्या क्षणाला मिस झाला. या प्रकारच्या मिस करणं
45 धावांचा पाठलाग करतोय. अडचणी वाढल्यात आता डीसीसी नवापूर या संघाच्या, परंतु काय जबरदस्त षटक आहे आतापर्यंत. फक्त 5 धावा आल्यात. हो पुन्हा तोच फटका पुन्हा मिस झालाय. आता आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत. धन्यवाद पिंकी राऊत मॅडम, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. हा एकेकी धावेत इतका प्रभाव नाहीये. 15 धावा धावपळकावरती आहेत. 3 गडी बाद. मोठा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लाडवला, फेकी झाले. हो फेकीला अजून एका उत्तर आलंय, अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू डुसे. सन्माननीय सुजितजी चव्हाण यांचं या मंचावरती आगमन झालं आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी विनंती करेल विशू गायकवाड यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. सुजित, आपणास विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जतीन पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर 15-4 गडी बाद. आतापर्यंत डीसीसी नागपूर संघ लेफ्ट ऑफ स्टंपच्या बराच बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं आणि व्हाईट चेंडू घोषित केला गेला आहे. एक वेगवान गोलंदाजी मार्कवर आहे आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी गेला गेला. बाहेर आहे, बराच बाहेर आहे. आता चेंडू हवेत, खाली पकडलाय जेल आणि अजून एका विकेटचं पतन. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतात सोनियाचा हार ग. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. थँक्यू. आदित्य आला गेलाय, बराच बाहेर आहे आणि व्हाईट चेंडू घोषित केलाय. पहा 19 धावा धावपळ करते आणि गुरुदत्त मंडळपाडा संघाने काय जबरदस्त सुरुवात केली होती पहिल्या 2 षटकामध्ये. पॉवर प्ले नसून सुद्धा या प्रकारची सुरुवात केली होती. तिकडे समोर पाठलाग करत असताना धावांची सुरुवात झाली नाही. सर्वात खंतेची गोष्ट डीसीसी नवापूर संघासाठी झाली गेली होती. विकेट लगातार जात राहिल्या आणि त्या अडचणी आता वाढत असताना डीसीसी नवापूर या संघाच्या ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा की दहावेळी तितकंच दबाव प्रेशर नाहीये. या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील 21 धावा धावपळकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू फेकी वेगाने झाले. हो इतक्या वेगाने झाली होती फेकी की मनीषला सुद्धा चेंडू सापडला नाही, इतक्या वेगाने फेकी झाली होती. 1 to go. चिट्टी बराच बाहेर आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला फेक येईपर्यंत सिंगलर. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा धावपळकावर. आता 6 मध्ये 21 हे इक्वेशन आहे. या ऐकूया डीजे मयूरला. नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू. आणि आमच्या मयूरची सुद्धा तिसरी स्पर्धा आहे जवळजवळ. पहिली स्पर्धा सुरू झाली होती जानेवारी महिन्यामध्ये SPL 6. तिकडून डायरेक्ट गाडी मार्मल पाड्यात आली आणि आता नालासोपारा नगरीमध्ये दाखल झाले. अजून एक ठिकाणी येणार आहे, परंतु अजून एका विकेटचं पतन. गॉल.
थँक्यू थँक्यू. पहा प्रथमच DCC नवापूरचा संघ सर्कलच्या मैदानावर उतरतोय. सी ग्राउंडचा प्लॅन हा संपूर्ण जानेवारी महिन्यापासून झाला गेलाय. त्यामुळे सर्कलची सुरुवात आहे. त्यामुळे सर्कलचा अनुभव आता घ्यावा लागणार आहे. आता घेत असताना कशा प्रकारे पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स झाले सर्व गोष्टींचा विचार जतीन तंडले संपूर्ण टीमला करावा लागणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये अजून एका विकेटचं पतन डॉन. हे आहे काय पाहिजे बायांना मान सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार हे सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग बाया झायल्या गहार न म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू मनीष गरत ऑन हॅट्रिक. आता कॅप्टन समोर कॅप्टन आणि अशा वेळेला हॅट्रिक वर आहेत. आणि बघूया आता कॅप्टन मध्ये कुठला संघ खेळाडू बाजी मारतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न वेगाने फेकी झाली. ओ हो कितक्या वेगाने फेकी झाले. आता चेंडूला पकडता पकडता कुमार कुठे गेला कळायला मार्ग नाहीये. शेवटचे 3 चेंडू आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक आपण बघितले ग्रुप ए मधून. अजून एका विकेटचं वेतन. बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी सुटून आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये भावा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानत्यान लय आतमधी खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानत्यान लय आतमधी हानत्यान लय आतमधी ना साहेब हानत्यान लय आतमधी. थँक्यू भरत सर. याचा फेवरेट सॉन्ग आहे मयूर मनीष गरजचं. त्यासाठी आता मनीष गरज सुद्धा जोर थोडा हवेत गेलाय. येस 1 to go. आणि आता 1 to go ने मॅच सुद्धा फिनिश. सामना जिंकलाय गुरुदत्त मनलपेडा संघाने आणि पराभवाच्या छायेत जातो DCC नवापूर संघ. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. 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 थँक्यू. येस मॅन ऑफ द मॅच ज्याच्या षटकामध्ये आल्या मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आल्या तब्बल 18 धावा 3 चौकारासह बॉलिंग करत असताना 1 विकेट असा जतीन पाटील तर तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग तेजस साहेब कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करतो. जतीन पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.